मित्रांनो, 5 मिनिटं वेळ काढून शांततेत मन लावून हा व्हिडिओ ऐका. आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका, कारण प्रत्येकाकडं मलम नसतो, परंतु प्रत्येकाकडं मीठ मात्र नक्की असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ लावायला. आयुष्यात असं जगा की तुम्हाला कमी लेखणारी लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजेत. आयुष्य हे गरजेनुसार चालत असतं. थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो आणि उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार करतो. ज्यावेळी माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो ना, तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे, आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे. आपल्या यशाचा रुबाब आईवडिलांसमोर करू नका, कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलंय. जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही, आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावं लागतं. जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात, आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा लोक मंदिरात फिरण्यासाठी जातात. लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे, नाहीतर त्याच लोकांना तुमच्या डोक्यावर बसायला वेळ लागत नाही. पोटात गेलेलं विष एकाच माणसाला मारतं, पण कानात गेलेलं विष सगळी नातीच संपवून टाकतं. कुणाची गरिबी पाहून नातं तोडू नका, कारण गरिबाच्या घरी जितका मान मिळतो तितका मान श्रीमंतांच्या घरी मिळत नाही. जोडीदार गरीब असला तरी चालेल, पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा, कारण गरिबी हटवता येते, पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणं खूप अवघड होतं. शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं, पण शांत राहणं काय कामाचं जे तुमचं अस्तित्वच संपवून टाकेल. शांत राहणं तुमची ताकद आहे, पण कमजोरी पण आहे. फक्त तुम्हाला तेवढं कळायला पाहिजे की कधी शांत राहायचं आणि कधी बोलायचंय. जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही, त्यामुळं पहिलं तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे, कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेतात. स्वतःला महत्त्व द्यायला शिका. आधी स्वतःची इज्जत करा, मग दुसऱ्यांची. प्रत्येक वेळी हो म्हणणं बंद करा. नाही सुद्धा म्हणायला शिका. नाही म्हणता आलं पाहिजे. लक्ष्मीची चोरी होऊ शकते, पण सरस्वतीची नाही, म्हणून पैसा कमवण्याआधी सुशिक्षित व्हा. पूर्ण 9 महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला, म्हणून कुणाला काहीतरी हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचं मन दुखावेल. फोटो काढायला 1 सेकंद लागतो, पण इमेज बनवायला आयुष्य पडतं. म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यावर जास्त लक्ष द्या. आकाशात उडणारे पक्षीसुद्धा कधी घमंड करत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की आकाशात कायम थांबता येत नाही, शेवटी जमिनीवर यावंच लागतं. कदर करा त्यांची जर मनापासून तुमची काळजी घेतात, नाहीतर आजकाल काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त असतात. कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचं स्पष्टीकरण देऊ नका, कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरजच नाही, आणि ज्यांना तुमच्यावर विश्वासच नाही त्यांना कधी तुमचं पटणारच नाही. त्यामुळे ह्या गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवा.